मावळमधील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे। सध्या घटनास्थळी तळेगाव अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आग वाऱ्याने पसरत असल्याने घटनास्थळी खासगी पाण्याचा टँकर सुद्धा मागवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। दृश्य सध्या आपण पाहतोय मावळमधील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला ही आग लागलेली आहे। वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय, त्यामुळे आग सुद्धा भडकताना पाहायला मिळते। अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, नगर परिषदेची ही नवीन इमारत ज्याला ही आग लागलेली आहे, आग लागण्यामागचं काही कारण समजू शकलेलं आहे का आणि सध्या आग विझवण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? गौरी, जी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची जी इमारत आहे त्या इमारतीचं काम सुरू आहे आणि त्याच इमारती म्हणजे आता ती लवकरच पूर्ण होणार होती आणि लवकर सुपूर्द करण्यात येणार होती, लोकांच्या कामासाठी तयार होणार होती। मात्र त्याच इमारतीमध्ये आता आग लागल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि याच घटनास्थळी सध्या आता तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाचे जवान आता पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आतापर्यंत आग कशी लागली या गोष्टीचा अजून खुलासा जरी झाला नसला तरी तळेगाव दाभाडे येथील पोलीस असतील किंवा बचाव कार्य यंत्रणा असतील या सर्व त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच सागर, जेव्हा ही आग लागली त्यावेळी काही कर्मचारी सुद्धा आतमध्ये होते का, अशी काही माहिती मिळते का? अशी अद्याप कुठली माहिती मिळाली नाही। मात्र त्या ठिकाणी इमारतीचं काम सुरू होतं तर नक्कीच काही कर्मचारी त्या ठिकाणी असतील, पण सुरक्षा यंत्रणा वगैरे जवळच असल्यामुळे, दुसरी नगरपालिका जी आहे ती जवळ असल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत व काम त्यांचं सुरू केलेलं आहे। नक्कीच सागर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।